मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. तुम्ही टायटल बघितलं व्हिडिओचं, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की कालचा पश्चिम बंगालचा निकाल बघून संजय राऊताला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय किंवा त्यांना वेड लागलंय. आपण जे हे काय टायटल ठेवलंय, ह्या ठेवण्यामागचं मित्रांनो अतिशय गंभीर आणि मोठं कारण आहे. कारण बघा, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या. त्यानंतर केरळमध्ये काँग्रेस आलं, त्या ठिकाणी काँग्रेसचा प्रचंड असा मोठा विजय झाला. तामिळनाडूमध्ये विजय थालापतीचं सरकार आलं, टीव्हीकीचं. तिथं तो नौका पक्ष आहे, लाट होती म्हणून ते निवडून आले. आसाममध्ये जास्त त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नाही. मग ज्या वेळेस पश्चिम बंगालची बारी येते, वेळ येते, त्यावेळेस यांच्या पोटामध्ये का दुखू लागतं? कारण काय? पश्चिम बंगाल आणि बांगलादेशी रोहिंगे आणि त्यांना पाळणारी ममता दीदी हे कारण आहे का? आपल्याला हेच या व्हिडिओतनं बघायचं आहे मित्रांनो. आणि राऊत येण्यासारखं का करू लागलाय आता तेही बघू आपण. तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. खाली तुम्ही कमेंट करायला अजिबात हायगी करू नका. बघा, संजय राऊताच्या पोटामध्ये आता दुखायला लागलंय, अपेंडिक्स आहे की काय झालंय हे कळायला मार्ग नाही. त्यांच्या पोटामध्ये भाजप विरोधी अपेंडिक्स आहे, आपण असं म्हणूया, कारण तो नेहमी वळवळत असतो. आता पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीला त्यांच्याच मतदारसंघातून हकालपट्टी त्यांची करण्यात आली. भवानीनगर त्यांचा मतदारसंघ, त्यातून त्यांना अतिशय बेकार पद्धतीनं लोकांनी हरवलंय. होय, लोकांनी हरवलंय म्हणतो मी. त्या ठिकाणी विजय हा भाजपचा नाहीच. पश्चिम बंगालमध्ये विजय झालाय हिंदुत्वाचा, हिंदूंचा. त्या हिंदूंनी त्या ठिकाणी जो काही त्रास सहन केलाय, त्यांनी तिथं जे काही सहन केलेलं आतापर्यंत, ह्याचा उद्रेक या निवडणुकीतून आलाय. बघा, कालचं एक बाईट ऐकली त्या ममताबाईची की मला कॅमेरे बंद करून लाथा घातल्यात. आता हे अजून कुठल्या कुठल्या थरातील, आता हे मुख्यमंत्री, यांना सुरक्षा कुठली असेल, त्यामध्ये यांना कोण लाथा घालणार आहे? पण हे लोकांची जी काही क्रोनॉलॉजी आहे, या क्रोनॉलॉजीला खरंच सलाम आहे. अरे यांचं विद्यापीठ कुठलं आहे हे पहिलं बघितलं पाहिजे, शिक्षण घेतलेलं. आता राऊत म्हणतात ममताबाई हरायचं कारण काय? पश्चिम बंगालमधून ममता हारूच शकत नाही, तशी त्यांच्या बापाची तिथं मक्तेदारी आहे. म्हणतात 92 लाख तिथून मतं डिलीट केली, रद्द केले. अरे SIR नावाची एक पद्धत आहे, असते. आतापर्यंत ममता ह्या 92 लाख बांगलादेशी रोहिंग्याचे मतं घेऊन आतापर्यंत निवडून आलेली आहे. आणि ह्या रोहिंग्याला गांडीवर लाथा मारून हाणून लावले बाहेर. आणि ह्या रोहिंग्याची जी आता अवस्था आहे, हे एक आतली गोष्ट समजते की हे सगळे जे बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, हे ढुंगणाला पाय लावून पळालेले आहेत पश्चिम बंगालला, आणि पळत आहेत आता. अहो, या पश्चिम बंगालचा, ह्या भारताचा बांगलादेश करायचं काम त्या ठिकाणी ममताबाईने केलेली आहे. आणि ते आपल्याहून जास्त तेथील लोकांना माहिती आहे. आणि त्या लोकांचा विजय आहे. त्या लोकांनी जो काय त्रास सहन केला, तो विजय त्यांचा आहे. पण त्यांना सहकार्य ही भाजपने केला. तर हिंदुत्वाची बाजू नेहमी भाजप घेत आलाय. त्या ठिकाणी आर्मी, CRPFचं त्यांनी एक लोकांना विश्वास दिला, तुमचं हे लोक काहीही वाकडे करू शकत नाहीत, तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही दाखवून द्या. लोकांनी दाखवून द्या. तर याविषयी तिथे लोक बोलले होते, जर ही निवडणूक हरली गेली, इथून CRPF आणि जी काय आर्मीवाले गेले, तर आमची अवस्था काय होईल? ती तुमच्यावरती वेळ तुमच्या सरकारनं आणलं नाही मित्रांनो. आणि त्यानंतर आता केरळचं झालं. केरळमध्ये राऊत म्हणतात की त्या ठिकाणी काँग्रेसचा असा म्हणजे एक अतिशय चांगला किंवा अतिशय मोठा असा विजय झालाय. आणि पश्चिम बंगालमध्ये कपट झालंय, छल झालाय.
त्या ठिकाणी निवडणूक आयोग, मोदी, शहा ह्या सगळ्यांनी पार्टनरशिप केली किंवा अलायन्स केलं. ह्या वक्तव्यावर त्या राऊतला अटक व्हायला पाहिजे मित्रांनो. हे कायदे कानून फक्त गरिबासाठी आहेत, आपल्यासाठी आहेत. आता राऊत वारंवार निवडणूक आयोगावरती हमला करतात, निवडणूक आयोगावरती प्रश्न निर्माण करतात, त्याच्यावरती अविश्वास तयार करतात. त्यावर यांच्यावरती राजद्रोह लागला पाहिजे. तर हे लोकांची माती भडकावायची कामं करतात. कधी सुप्रीम कोर्टावरती, न्याय व्यवस्थेवरती आणि निवडणूक आयोगावरती हे खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. अशा लोकांना खरंच अटक झाली पाहिजेच. आता पश्चिम बंगालची निवडणूक आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ह्या डाव्याच्या किंवा ह्या सेक्युलरवाद्यांचा दारुण पराभव झालाय आणि ममताचा तिथं उद्धव झालेला आहे. आता ममता बॅनर्जीनं जिथे काही पाप केलेले आहेत आपल्या राजकारणामध्ये, अहो ते मुर्शिदाबाद दिवसात ढवळ्या जळत होतं, त्यावरती हे मंडळी काही नाही बोलली. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे कुठलेही मोठे मोठे सण साजरे होत नाहीत, सगळ्याला गालबोट लागले जाते. आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू राष्ट्र भारतामध्ये हिंदू राष्ट्र असताना भारतामध्ये हिंदूंचं हे राष्ट्र आहे, तरीही अल्पसंख्याकासारखी वागणूक पश्चिम बंगालमध्ये लोकांना भेटत होतं. हे लपून राहिलं नाही, हे वारंवार पुढे आलेलं आहे, वारंवार जनतेसमोरही आलेलं आहे. त्या ठिकाणी ममता बॅनर्जीनं फक्त मताच्या अजेंड्यासाठी रोहिंग्याला तिथं आसरा देऊन ही निवडणूक आपलीशी करून घेतली होती. यावरती राऊत नाही बोलणार. ते 92 लाख मत पश्चिम बंगालमध्ये बाहेरचे आले कुठून दाखवू शकत नाहीत. आता आमचंही SIR झालं, आमचेही BLOनं चेक केलं, आमचे वडील कुठले आहेत, आम्ही कुठले आहोत, आमची बायको कुठली आहे, हे सगळं चेक करून बघितलं. तेव्हा ते दाखवायला म्हणजे काय हेच नाही ना, आपण आहोत इथले. पण त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये 92 लाख रोहिंगे घुसले होते आणि ह्या 92 लाख लोकांना हाताशी धरून ममताने जो खेळ मांडला होता, तो खेळ अक्षरशः काल संपलाय आणि तो खेळ तेथील जनतेने संपवला आहे. जो महाराष्ट्रामध्ये संपवला 2024 मध्ये, तो परत तसाच खेळ हा पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या माध्यमातून हिंदू मतदारांनी हा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी जे काही राष्ट्रवादी मुस्लिम आहेत त्याने सुद्धा साथ दिलेली आहे. आता पूर्ण समाजामध्ये पूर्ण लोक नालायक किंवा हरामखोर नसतात, काही चांगलेही असतात. त्या अशा चांगल्या लोकांनी, ज्याला सबका साथ सबका विकास हे मोदीचा नारा पाहिजे, त्या लोकांनी त्या ठिकाणी भरभरून मत हे भाजपला दिलेले आहेत. आणि जे काही सो कॉल्ड सेक्युलरवाले आहेत, हे भामटे, ह्या भामट्यांना घरचा रस्ता दाखवलाय. अरे ममताची एवढी सगळ्यात मोठी हार तुम्हाला माहितीये काय? कारण त्या ठिकाणी 10 ते 15 वर्ष ज्या बाईनं तिथे सत्ता भोगली आहे, त्या बाईला आपलं सीट सुद्धा वाचवता आलं नाही आणि साधी ती आमदार सुद्धा बनवू शकले नाही. हे किती मोठं दुर्दैव आहे. म्हणजे म्हणतात ना, शिशुपालाचे 100 गुन्हे आता माफ होते, आता 101 वा गुन्हा घडला आणि त्याचा गेम झाला. असा गेम हा ममताच्या पापाचा घडा भरल्यावर आता झालेला आहे. पण हे तिकडनं झालं. अहो, ज्यांना यांच्या घरचं कळत नाही, दिव्याखाली अंधारा, यांचा पक्ष आता फक्त बोटावर मोजण्या इतका राहिला, यांनी त्यावरती आपली गरळ ओखायची गरज नाही. आता राऊतांना त्या ममताचा चेहरा बघून, पश्चिम बंगालची हार बघून आणि जे आपण काय पाठीमागे वक्तव्य केलेत, ते वक्तव्य आठवून त्यांना ट्रॉमा झालाय, त्यांना शॉक बसलाय आणि त्यांना खरंच वेड्याच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केले का असा एक प्रश्न पडतो. कारण ते आता काही बरळ सुटलेले आहेत, ते काही बोलत आहेत. आता काय समजायचं तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करायला विसरू नका. ही निवडणूक जिंकली ती हिंदुत्ववाद्यांनी आणि खास करून ज्या मतदारांनी, कारण त्या मतदारांचं शोषण हे त्या ठिकाणी ह्या पक्षातून ममताताईच्या सगळ्या ह्या भामट्याकडून झालंय, त्यांनी बदला घेतलाय.
तुमचं मत नक्कीच व्यक्त करा. रामकृष्ण हरी.